जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज टीसीएस पॅटर्ननुसार समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आपण आज अतिशय सोप्या ट्रिक्सनुसार जे आहे इथं अभ्यासणार आहोत। बघा, ही आपली जी गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आहे ही आपल्या समाज कल्याणच्या सर्व पदांसाठी आवश्यक आहे। त्यामुळे जे आहे तुम्ही एकदाशी व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब तुम्ही जे आहे करून घ्यायचं आहे। बघा, आपल्या चॅनलवर आपण जे आहे तुमच्या बरेच दिवसापासून समाज कल्याणच्या जे भरती आहे याच्या पेपरसाठी आपण तुमच्या पूर्व परीक्षेची तयारी करून घेत आहोत। पूर्व परीक्षेची बघा, तयारी करत असताना आपण तुमच्यासाठी समाज कल्याणच्या जीके जीएस, मॅथ रिझनिंग व मराठी व्याकरण या सर्वांचे जे आहेत आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहेत आणि त्यांची प्लेलिस्ट सुद्धा आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केली। ते प्लेलिस्ट तुम्ही अभ्यासून घ्या, म्हणजे जवळपास तुमच्या इथे 50% जे सिलेबस आहे ते कव्हर होण्याची शक्यता आहे। आणि उरलंच काय तर इंग्लिश व्याकरण, ते इंग्लिश व्याकरण सुद्धा आपण इंग्लिश व्याकरणची सुद्धा सिरीज लवकरच आपल्या चॅनलवर आपण स्टार्ट करणार आहोत। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आत्ता चॅनलला जे आहे सबस्क्राइब करून घ्या। बघा, पहिला प्रश्न बघा, आपण जे पहिला प्रश्न आज अभ्यासणार आहोत या प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळा जे आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला दाखवलेला आहे। त्यामुळे आपल्या पहिल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये सांगायचे आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर काय येईल। तर नक्कीच अवश्य आपल्या कमेंटमध्ये जे आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा। बघा, दुसरा प्रश्न काय आहे तर बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे। तर बघा, इथं या संख्यांमध्ये इथं कसा घोळ आणि कसा खेळ इथं खेळलेला आहे। तर ते जर तुम्हाला इथं समजलं तर तुमचा इथला जो 1 किंवा 2 मार्क आहेत ते तुमचे इथं पक्के होऊन जातील, लक्षामध्ये घ्या। तर बघा, इथं आपल्या या संख्यांचा घोळ कसा इथं केलेला आहे ते तुम्हाला सर्वप्रथम ओळखून घ्यायचं आहे। इथं मध्ये 11, इथे 10 आणि इथं प्रश्नचिन्ह, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असा आपला प्रश्न आहे। तर बघा, इथं 11 कसा आला आहे लक्षामध्ये घ्या। सरळ इथं काय काय केलं बघा आयोगानं, सरळ हे 8 + 6 केलं। 8 + 6 झालं किती झाले बघा, 6 × 6 6 × 2 12, 12 उरले की 2 वर्ष 2 14, मग 14तून हे 3 मायनस केलं आहे। जर 14तून हे 3 मायनस केले आले किती 11, ते 11 इथं मध्ये घेतलेलं आहे। मग पुन्हा इथे तसंच घेतलेलं आहे, हे 9 + 5 केलं, मग 9 + 5 झाले किती 14, मग 14 मायनस जर हे 4 केलं आले किती 10, हे सरळ 10 उचलून इथं मध्ये ठेवलेलं आहे। तर आपल्याला बघा हीच ट्रिक इथं फॉलो करायची आहे। तर बघा, सरळ 11 + जर 7 केलं झालं किती बघा, बरोबर 17 झाले। 17 मायनस जर 2 केलं झालं किती 15, तर 15 आपल्या पर्यायामध्ये आहे काय बघून घ्या। तर बघा, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे जे आहे ते योग्य आन्सर तुम्हाला असणार आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 आता बघा, तिसरा प्रश्न, शाळा विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती असा तुम्हाला प्रश्न जे आहे विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओची वगैरे क्वालिटी जर तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर तुम्ही जे आहे 720 ph करून जे आपल्या तुमच्या क्वालिटी आहे ते तुम्ही पाहू शकता। तिथून तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला आपला व्हिडिओ दिसेल, तुम्हाला त्रास होणार नाही। बघा, शाळा विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी वेन आकृती जी आपल्याला या खालीलपैकी ओळखायची आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे। बघा, शाळा म्हणजे हा बाहेरचा भाग आहे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे त्या शाळेतील 2 विद्यार्थी गटच आहे, पर तो विद्यार्थी गट जे आहे वेगवेगळा आहे आणि हे मधले 2 विद्यार्थी गट वेगवेगळे। म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं बघा पर्याय क्रमांक असणार आहे, लक्षामध्ये घ्या, समजण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला समजून जाईल। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, आत्याला मावशी म्हटले, मावशीला आजोबा म्हटले, आजोबाला मामा म्हटले, मामाला काका म्हटले, काकाला आजी म्हटले, तर आजीच्या भावाला काय म्हणाल। तर बघा, थोडासा जे आहे इथं प्रश्न जे आहे थोडासा अवघड लेवलचा आहे। बघा, समजून घ्या, अत्यंत सोपा प्रश्न हा आहे जर तुम्ही समजून घेतलं तर। बघा, आत्याला मावशी म्हणत आहे, मावशीला आजोबा आणि आजोबाला मामा, मामाला काका म्हटले, काकाला आजी म्हटले, तर आईच्या भावाला काय म्हणाल असा प्रश्न आहे। तर बघा, आपण साधारणतः आईच्या भावाला कधीही मामा म्हणतो हे तुम्हाला लक्षामध्ये तर आहेच। तर मामाला या प्रश्नामध्ये काय म्हणत आहे हेच आपल्याला पाहायचं आहे। तर मामाला इथं काय म्हणत आहे, तर बघा, मामाला इथं काका म्हणत आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते इथं पर्याय क्रमांक ब काका हे होणार आहे। एकदाशी तुम्ही प्रश्न जर नीट वाचला तर तुम्हाला हा प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर जे आहे ते कशा प्रकारे आलं हे तुम्हाला कळून जाईल। बघा, 5वा प्रश्न,
ख्रिश्चन, तर ख्रिश्चन बरोबर चर्च, तर शीख बरोबर प्रश्नचिन्ह असा इथं प्रश्न आहे. तर बघा, तर ख्रिश्चनचा चर्चशी संबंध आहे, तर शीखचा कशाशी संबंध आहे असा प्रश्न आहे. तर बघा, ख्रिश्चन जे धर्म आहे त्या धर्माचे प्रार्थनास्थळ हे चर्च आहे आणि जे शीख धर्म आहे या शीख धर्माचे प्रार्थनास्थळ जर यापैकी कोणता आहे जर असा प्रश्न विचारला किंवा शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असा जरी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ गुरुद्वारा हे आहे. बघा, जसं ख्रिश्चन बरोबर चर्च तसं शीख बरोबर गुरुद्वारा हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे, लक्षामध्ये घ्या. पुढे, एका सांकेतिक भाषेत सॅलरी बरोबर 216 व पॉइंट बरोबर 125 तर नेक्स्ट बरोबर काय असा प्रश्न आहे. तर बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये सॅलरी बरोबर 216 पॉइंट बरोबर 125 तर नेक्स्ट बरोबर काय असा प्रश्न आहे. तर बघा, सर्वप्रथम जे आपण इथं एकूण हे शब्द मांडून घेऊ. SALARY सॅलरी बरोबर 216, सॅलरी बरोबर किती आलेली इथं बघा 216. पुन्हा काय आहे बघा पॉइंट POINT पॉइंट बरोबर किती बघा 125. पुन्हा काय आहे बघा नेक्स्ट NEXT तर नेक्स्ट बरोबर इथं काय विचारायला आहे बघा. इथं लक्षामध्ये घ्या, सॅलरीमध्ये एकूण 6 वर्ड आहेत आणि 6चा वर्ग 216 म्हणून इथं 216 आलेला आहे. पुन्हा पॉइंटमध्ये एकूण 5 वर्ड आहेत आणि 5चा घन किती 5चा घन 125. तसंच नेक्स्टमध्ये एकूण किती 4 वर्ड आहेत आणि 4चा घन जर विचारलं तर ते आहे बघा 64. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं किती पर्याय क्रमांक ब असणार आहे. बघा, महत्वाची बाब म्हणजे आणखी एक, आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी 200 प्रश्नांची जी PDF आहे आम्ही तुमच्यासाठी तयार केलेली आहे. बघा, ही PDF जी आहे ती कोणती आहे तर आतापर्यंत आपल्या चॅनलवर जे बी सामान्य विज्ञान म्हणजे GK JS आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांचीच एक तुम्हाला सराव किंवा एक हे समजा आपली सराव प्रश्नपत्रिकाच म्हणून आम्ही तुमच्यासाठी ती PDF त्या प्रश्नपत्रिकांची सर्वांची PDF जी आहे अवेलेबल केली आहे. ती PDF फक्त आणि फक्त तुम्हाला 20 रुपयामध्ये मिळणार आहे, फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. 20 रुपये काहीही मोठी किंमत नाही, त्यामुळे अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 20 रुपये पे करा. स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत जे आहे ती तुम्हाला PDF मिळून जाईल. तर नंबर काय 74 14 93 93 07 लक्षामध्ये घ्या. पुढे बघा, आता प्रश्न क्रमांक 7. पहा प्रश्न क्रमांक 7. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे, त्याचे तोंड पश्चिमेस आहे, तर त्याच्या हातात डाव्या हातास कोणती दिशा असेल असा प्रश्न आहे. तर बघा, एक जो साधू आहे तो नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे, त्याचं तोंड पश्चिमेस आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल असा प्रश्न आहे. बघा, दिशा हे सर्वसाधारण अशा असतात, लक्षामध्ये घ्या. ही आहे उत्तर, तर उत्तर. ही आहे बघा दक्षिण, उत्तर दक्षिण, उत्तर ही दक्षिण. आणि या साईडची आहे बघा पूर्व आणि ही आहे बघा पश्चिम. लक्षामध्ये घ्या, अशा प्रकारच्या आपल्या दिशा आहेत. आता बघा, जर तो साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे, त्याचे तोंड कोण्या दिशेचे आहे बघा पश्चिम दिशेस, या दिशेमध्ये त्याचे तोंड आहे, तर त्याच्या डाव्या दिशेमध्ये त्याची डावी बाजू कोणत्या दिशेस आहे, त्याचा डावा हात. तर बघा, त्याचा डावा हात हा कोणत्या दिशेस आहे तर उत्तर. जर त्याचं तोंड शीर्षासन म्हणजे लक्षात घ्या, शीर्षासन म्हणजे वर पाय आणि खाली डोके असं शीर्षासन असतं. त्याच्यामध्ये त्याची या आपल्या साधूचं जे हे आहे आपलं तोंड, ते तोंड आहे पश्चिम दिशेस, तर त्याचा डावा हात उत्तर दिशेमध्ये असेल, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर इथं बघा पर्याय क्रमांक ड उत्तर इथं असणार आहे. पुढे 8वा प्रश्न. 1चा संबंध 3शी आहे, 3चा संबंध 7शी आहे, 7चा संबंध 1शी आहे, 1चा संबंध परत 21शी, तर x बरोबर किती असा प्रश्न आहे. तर बघा, 1चा संबंध 3शी, 3चा संबंध 7शी, 7चा संबंध 1शी, 1चा संबंध 21शी, तर x बरोबर किती आपल्याला असा इथं प्रश्न विचारलेला आहे. बघा, या ठिकाणी सरळ इथं 2 प्लस झालेला आहे, प्लस इथं 4 झालेला आहे, तर प्लस इथं 6 होईल. जर प्लस इथं जर 6 झालं तर इथं येईल बघा 13. मग 13 प्लस जर आपण एकूण 13 मध्ये जर एकूण प्लस आपण 8 केलं तर ते झालं 21. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं बघा 13 हे असणार आहे. तुम्ही एकदाशी पाहून घ्या. पुढे प्रश्न क्रमांक 9 बघा.
शेवटचा प्रश्न आहे बघून घ्या. त्रिकोण मोजा असा इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा आपण या ठिकाणी या आकृतीमधले एकूण त्रिकोण जे आहे कसं मोजू शकतो तर लक्षामध्ये घ्या. तुम्हाला जर परीक्षेमध्ये अशी आकृती दिली आणि त्या आकृतीमध्ये जर त्रिकोण मोजा असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर आपण एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने कसे काढू शकतो तर लक्षात घ्या. सरळ त्याच्यामध्ये तुम्ही क्रमांक टाकून टाका 1 2 3 हे 4 हे 5 व हे 6 म्हणजे असे लहान त्रिकोण एकूण 6 आणि हे जे दोन मोठे आहेत असे 2 लक्षामध्ये घ्या. 6 + 2 झाले किती 8. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं असणार आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे इथं योग्य उत्तर आहे. तर बघा हे होते आपले आजचे महत्त्वाचे गणित बुद्धिमत्तेवरचे प्रश्न. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.